असं कॉल असणार आहे. कॉल कोणाचा आहे? साहेब कॉल आहे आणि चषक आलाय म्हणजे बिरवाडी संघ रोहन दोन्ही संघाला प्रथम आपण शुभेच्छा द्या. आणि जॉईन होतोय मी. रोहन टॉस जिंकलाय काय डिसिजन असेल? सर्वप्रथम आम्ही फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या पद्धतीने आपण मैदानाची रचना पाहिली, काल गेम देखील पाहिला, हायेस्ट स्कोर जर पाहिलं तर 60+ या ठिकाणी नक्कीच झालेला होता एका मॅच मध्ये 4 षटकांमध्ये. काय म्हणशील, फिल्डिंग घेतले किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील? दैसर ही खूप मोठा संघ आहे, कमीत कमी धावावर आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. इथे आउटफील्ड आणि विकेट खूप सुंदर आहे. इथे आपण जेव्हा पण खेळतो सरवळीच्या गावामध्ये, तर टुर्नामेंट कोणाची असू दे, आतिश दादाची असू दे किंवा पप्पूची असू दे, आपण बघतो इथे वेळेचा खूप चांगल्या प्रकारे यूज केलं जातं. आज अगदी डॉट 7:30 वाजता आपण टॉस केलेला आहे, जो आपण आयोजकांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आपण पाहतोय. पण या आयोजकांमध्ये पाहतोय आपण दरवर्षीप्रमाणे काही ना काही गोरगरिबांना आज देखील आपण पाहणार आहोत. एका मुलाचा हॉस्पिटलचा खर्च जो आतिश दादाने उचललेला आहे, काय म्हणशील त्याबद्दल? खूप सुंदर उपक्रम चालू केला आहे. मलाही जे ऑर्गनाईज करतात जे स्पर्धा, त्यांना एक सांगायचं आहे की असंच काहीतरी आपला नाही काही जास्त पण हातभार लावलं तर खूप चांगलं होईल. नक्कीच उद्दिष्ट असणं खूप गरजेचं आहे. जितेश, टॉस जिंकला असतं तर काय डिसिजन असतं तुझा? आमची पण फिल्डिंग असते. आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे या मैदानावर. तुमची फलंदाजी खूप चांगली आहे. दैसर संघ म्हटला तर खूप चांगले फलंदाज. आज इन ॲक्शन मध्ये आपल्याला कोण फलंदाज पाहायला मिळणार आहे? आज पहिला निशान आहे, भावेश आहे, मिनू आहे, दीपेश पण असेल. म्हणजे जुनी टीम पूर्ण आज तुमची आहे. कसं वाटलं या ठिकाणी येऊन हे मैदान पाहून आणि ही लाईट आणि हे आयोजन पाहून? आतिथ्याचं आयोजन मध्ये एकदम चांगलं असते आणि ग्राउंड दरवर्षीप्रमाणे चांगलंच आहे एकदम. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा. येणारी तुमची देखील टुर्नामेंट आपण पाहणार आहोत. दैसर चषक हा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर अगदी थोड्याच वेळात आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून बिरवाडी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी इथे मात्र दैसर संघाला. या जाऊया आपण मॅच कडे. धन्यवाद. चला, बाकीचे सर्व आपण पाहतायत या ठिकाणी जे लिटिल आहेत खेळतायत, त्यांना विनंती असेल की आपण बाहेर. आणि दोन्ही संघांचं मी या ठिकाणी पुनश्च एकदा धन्यवाद म्हणेन की दिलेल्या टायमामध्ये तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात. कारण वेळ ही आपण पाहतो, वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये, परंतु आपण जर वेळेची किंमत जाणली तरच आपण पुढे जाल. मी म्हणेन खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये वेळेचं कुठेतरी एक प्रश्नचिन्ह उभा राहिला होता, परंतु तो प्रश्नचिन्ह आज या ठिकाणी ही टुर्नामेंटमधून आपण पाहतोय. या टुर्नामेंटमधून तो भरून काढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आयोजकांचं काम त्यांचं नक्कीच होत असतं, परंतु प्लेयर्सने देखील वेळेत पोहोचणं खूप गरजेचं आहे. कारण की दूरचा प्रवास असतो, काही काळास्तव काही दुर्घटना होत असतात, परंतु या दुर्घटना रोखण्यासाठी तुम्ही वेळेतच निघा. या ठिकाणी तुम्ही दोन्ही संघ आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद, आभार मानतोय. आणि लगेचच आपण या ठिकाणी जर पाहिलं तर सामना सुरू करणार आहोत. सुरुवात करतोय, खूप सुरुवात चांगली आहे. अगदी आतिश दादा यांची जी देखणीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि आज साहेबांचं आगमन या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. साहेब अगदी अर्धा तासामध्ये त्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. आतुरता आहे आपल्याला. दरवर्षीप्रमाणे साहेब या ठिकाणी नक्कीच भेट देतील. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर
दरवर्षी आपण स्टेज बांधणं गेलं होतं, अगदी स्टेजची उभारणी केली जात होती, परंतु यावेळेस जर पाहिलं तर परमानंटली स्टेज जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय या सरावली गावामध्ये. चेंडू सिलेक्शन असणार आहे, लक्षात असू द्या. दोन्ही संघाला एक एक रिव्ह्यू, कारण की 2 कॅमेरे आहे त्यामुळे एक एक रिव्ह्यू आपण घेऊ शकतायत. परंतु रिव्ह्यू घेताना कालच्या दिवसात जी चूक केली होती ती चूक तुम्ही करू नका, कारण की 10 सेकंदाच्या आत तुम्हाला जो रिव्ह्यू आहे तो अंपायरकडे मागायचा आहे. लक्षात असू द्या, 10 सेकंदाच्या आत रिव्ह्यू घेणं हे तुम्हाला बंधनकारक असणार आहे. आणि एका ओव्हरमध्ये तुम्हाला फक्त एकच टीम मीटिंग करता येईल याची दक्षता तुम्ही घ्यायची आहे. जर तुम्ही एक टीम मीटिंग केल्यानंतर तुम्हाला दुसरी मीटिंग अरेंज करता येणार नाहीये. इथून मात्र आपण पाहतोय सुरुवात होईल. चला, सलामीचे 2 फलंदाज, मैदानाचा ताबा घ्या. आपण दहिसर संघ आज सज्ज असेल, ज्या पद्धतीने आपण पाहतोय साई कृपा दहिसर आज संघ सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. अंपायर आमचे सज्ज आहेत, एका बाजूला यतीन तर दुसऱ्या बाजूला अजय आपल्याला पाहायला मिळतोय. तर सलामीचे 2 फलंदाज, चला जागा घ्या आपली. मैदानाच्या आतमध्ये आपण प्रवेश करायचा आहे. सलामीचे 2 फलंदाज मैदानाचा ताबा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी मोठी लढत आहे आणि ही लढत आपल्याला पाहायला मिळेल, कारण की दहिसर म्हटला तर एक जुना जाणता संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय तितकीच वर्ष ज्या पद्धतीने बिरवाडी संघाने खेळून काढलेत. अगदी बिरवाडी संघाचा अनुभव देखील आपल्याला पाहायला मिळतो. खूप सारा अनुभव आपण पाहू शकतायत, कारण की बिरवाडी म्हटलं तर बिरवाडी गावामध्ये ज्या पद्धतीने क्रितेश गरत फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर गोलंदाजाचा विचार केला तर आपण पाहतोय ज्याच्याकडे खूप सारे अनुभव आहेत असं यतीन राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. तोच गोलंदाजी मार्कवर इथे मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. निशांत आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मिस्टर जितेश दीपेश आपल्याला पाहायला मिळेल. तर ग्रीन सिग्नल येतोय, पंचांचा पहिला चेंडू पडेल. बेस्ट लक 2 टीम. इथे मात्र पहिला चेंडू, टॅपचा फटका. कालच्या दिवसात आपण पाहिलं होता या मैदानावर अगदी 5 ते 6 टॅप केले होते आणि अगदी शेवटच्या मॅच मध्ये 3 टॅप करताना आपल्याला पाहायला मिळाला होता. गोपाल हा फलंदाज मात्र सुरुवात पहिलीच निशांतने केले, टॅपने 4ने सुरुवात केले. इथून पाहतोय सेन्सिबल आहे. 4ने सुरुवात केल्यानंतर सिंगल रन्स खूप महत्वाचा असतो, तेच मात्र कारण की चांगला चेंडू होता आणि या चांगल्या चेंडूवर एक सन्मानदायक सिंगल रन्स या ठिकाणी काढली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 5 धावा दहिसर संघाची पोझिशन आपल्याला पाहायला मिळते. सर्व आलेल्या प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान प्रेझेंट धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2025. सिंगल रन्स या ठिकाणी काढला जातोय. जोपर्यंत आपण पाहतोय निकुंज राऊत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, क्षेत्ररक्षणासाठी पुढे सरसावला गेला होता. सिंगल रन्स मात्र घेतली जाते. निशांतची चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आणि निशांतने जी सुरुवात केली चौकारानिशी खूप चांगली होती. यतीन राऊत पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. शॉट ऑफ लेंथ होता. इथे मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोनकडे 1D डिक्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय आणि या डिक्लेअरच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजे 7 धावा. 7 धावा आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेदरम्यान आपल्याला कालचा दिवस देखील पाहायला मिळाला आणि इथून मात्र गॅप मध्ये खेळलाय. गॅप मोठा होता. ऑन साइड रिजनला जबरदस्त फटका आणि चेंडू निघून जातोय चौकार. 4 धावा. धावसंख्या आतापर्यंत 11 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
इथे मात्र पाहतोय बॅट थोडी फिरवली होती, चेंडू उंच होता परंतु फिल्डर जीवा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जोपर्यंत फील्ड करेल डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवला गेलं आणि धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 12 धावा, षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी कंप्लीट होत आहे. खूप चांगल्या पद्धतीने हँडल केलेला षटक, कारण की एक चौकार आला परंतु त्यानंतर आपण पाहतोय 5व्या चेंडूवर देखील एक चौकार येताना, म्हणजे 2 चौकार हे 2 पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. सार्थक करत इथून मात्र पहिला चेंडू या ठिकाणी हाताळले. खूप चांगला चेंडू, अगदी टप्पा पडल्यानंतर स्वप्नील पाटीलच्या हातामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवर रन्स येणार नाहीये, डॉट चेंडू आलाय पहिलाच. पुन्हा एकदा लेग कट करण्याचा प्रयत्न, चेतन पाटील त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय, फेकलं तोपर्यंत जर पाहिलं तर रन्स या ठिकाणी कंप्लीट केलं गेलं. खूप चांगली रनिंग्स पाहायला मिळाली निशांत आणि दुसऱ्या बाजूला दीपेश यांच्यामध्ये. इथून पाहताय सार्थक करत पुढचा चेंडू असेल, सिंगल रन्स आलाय आतापर्यंत 2 चेंडूवर. खराब चेंडू आहे, हात या ठिकाणी जर पाहिलं तर पंचांचे दोन्ही बाजूला येतील जाणीव आहे. ज्या पद्धतीने चेंडू क्रीजच्या बाहेर होता आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू, लेग ब्रेकचा चेंडू मी म्हणेन, अतिशय सुंदर डप्पा पाहायला मिळाला. अचंबित केलं कुठेतरी निशांत या फलंदाजाला. एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून निशांतकडे नेहमीच पाहतोय आपण, परंतु चांगला चेंडू यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा पायावर टाकला होता चेंडूला. सिंगल रन्स आले, डिक्लेअर झोन कडे चेंडू निघून जाईल. आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिला तर 4 चेंडू कंप्लीट झाले आहेत. सुरुवात मी म्हणेन थोडीशी खडतर झाली. संयुक्त बिरवाडी संघाचे 2 चौके आले होते सलामीच्या ओव्हरमध्ये, परंतु यानंतर जर पाहिलं तर सार्थकने कुठेतरी अंकुश लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. रनांचा अंकुश आहे आणि त्यामुळे जर पाहिलं तर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय खराब चेंडू आहे, अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 16 धावा. फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक होता दीपू, परंतु त्याला बीट करून चेंडू निघून गेला. सरळ सीमारेषे पार, येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू. गॅप पाहिलं होतं नक्कीच मी म्हणेन, ज्या पद्धतीने खेळला सुरेख फलंदाजी करत असताना आतापर्यंत जर पाहिलं तर दीपेश याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम मात्र फटका गॅप मध्ये पाहायला मिळाला. इथून चालतो तर शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील. हा चेंडू खेळायचा होता ऑन साइड रिजनला, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडस मागे जातोय. आपण पाहतोय स्वप्नीलच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. रन्स येणार नाही, ओव्हरची होते समाप्ती. धावसंख्या अजूनही पाहिली तर 20 धावा ही स्कोर कार्डवर आहेत. 12 चेंडूचा खेळ झालाय, 20 धावा स्कोर कार्डवर आहेत. म्हणजे इथून जर अजूनही 12 चेंडूचा खेळ पाहिला आणि 20 ते 25 धावा जर आले तर मात्र एक चांगली धावफलक नक्कीच उभारता येईल. 40 ते 45 धावसंख्या ही उभारणं गरजेचं असणार आहे साई एकता बिरवाडी म्हणजेच उर्वी 11 या संघाला. उर्वी 11 म्हटलं तर आज आपला आवाज पोहोचवला जातोय, म्हणजे उर्वी डीजेच्या माध्यमातून रोहित पाटील ज्या पद्धतीने सज्ज झालेत, अगदी आपण पाहतोय पॅकर म्हणून या ठिकाणी उपस्थित. ज्या गाड्या आपण गेटच्या समोर पार्क केलेल्या आहेत या सर्व गाड्यांच्या मालकांना मी विनंती करतोय की आपली गाडी जी आहे ती थोडी पुढे आपण पार्किंग मध्ये पार्क करायची आहे. स्वप्नील पाटील येतोय गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय डॉन मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू टॅपचा फटका निशांतला सहज येथे मात्र अवगत होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर येतोय चौकार.
त्यालाही बीट करून चेंडू निघून जातोय सीमारेषे पार चौकारासाठी. 2 चेंडूवर आल्यात 8 धावा. इथून गेटच्या समोर ज्या गाड्या लावलेल्या आहेत इथे मात्र नोचा कॉल होता. ओहो, निशांत पुन्हा एकदा आपण पाहतोय हा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. अगदी थोडस या ठिकाणी विचार देखील केला की हा चेंडू माझ्या हातचा सुटला कसा, परंतु आपण पाहतोय आतापर्यंत धावसंख्या स्कोर कार्डवर वेगाने वाढली जाते. 29 धावा स्कोर कार्डवर. रोहन नाना थोडस समजावताना स्वप्नील पाटील याला चांगला इथे मात्र फटका पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवर जर पाहिलं तर तिसरा चौकार येताना. यावेळेस जर पाहिलं तर चौकाराची हॅट्रिक नक्कीच साध्य होताना आपल्याला पाहायला मिळेल. काल विकेटची हॅट्रिक देखील साध्य झाली होती मनीष पाटील याच्या नावावर. मायकोपचा खेळाडू सुरेख गोलंदाजी करताना. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर 4 चौकार अगदी शैलेश माळी आपल्याला पाहायला मिळाला दनसर गावचा. तो देखील या मैदानावर बहरला होता. 4 मध्ये 4 चौकार म्हणजे 4 मध्ये 16 धावा असताना 4 चौकार मारून आपली मॅच जिंकवली होती. अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. दर्जेदार सामना पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि इथून जर पाहिलं तर दहिसर संघाची आतापर्यंत आपण बॅटिंग पाहतोय. बॅटिंग करत असताना धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजेच 33 रन्स 33 धावा. यावेळेस गॅप मध्ये खेळलाय परंतु सार्थक चेंडूला पकडतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम. अगदी जर मी म्हणेन 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 34 धावा. यावेळेस फुलटा चेंडू हाताला लागलाय. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही नशिबाची साथ आहे मी म्हणेन, कारण की चेंडू जर पाहिलं तर डायरेक्ट विकेट होता. बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद झाला असता, परंतु स्वप्नील पाटील याला मोह आवरला नाही. चेंडू पकडण्याच्या नादामध्ये जर पाहिलं तर इथे मात्र चौकार मारली जाते. 4 धावा. अगदी फास्ट क्रिकेट आपण पाहू शकतायत. जबरदस्त अगदी वेगाने रन्स या ठिकाणी वाढवले जात आहेत. स्कोर कार्डवर धावसंख्या 38 रन्स 38 धावा झाल्या आहेत. यावेळेस चेंडू चुकला जातोय. दीपेश आपल्याला पाहायला मिळाला हा चेंडू बीट करताना. अगदी पाहिलं तर हा तिसरा चेंडू डॉट असेल. ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी केले ती म्हणजेच बिरवाडी संघाने. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ती म्हणजेच एकंदरीत 38 धावा. अजून एक शेवटचा षटक बाकी आहे म्हणजेच 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 38 रन्स आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये जर विचार केला तर तब्बल 18 धावा आल्या, परंतु 1 विकेट देखील मिळवलाय. यावेळेस रोहन नाना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर फिरकी गोलंदाज पाहायला मिळतोय. तर निशांतच्या समोर आव्हान असेल. पाहतोय पहिला चेंडू. अगदी 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 38 धावा स्कोर कार्डवर आहेत. यावेळेस सरळ चेंडू परंतु गॅप मध्ये खेळलाय निशांतने. जबरदस्त बॅटिंग इथे मात्र दर्शवली आतापर्यंत. चांगले फटके गॅप मध्ये टॅप मध्ये इथे खेळताना दहडला जातोय तो म्हणजेच निशांत. निशांत चुरी आपण पाहतोय. अगदी वडिलांचं प्रेम आपण दहिसरच्या मैदानावर त्यांना पाहिलं होतं. वडिलांनी खूप प्रेम दर्शवलं होतं. आपल्या मुलासाठी बक्षीस लावलं होतं आणि तेव्हापासून निशांत आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना. इथून जर पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव आणि धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 43 धावा. हायएस्ट स्कोर असेल आजच्या रजनीतील. इथून पाहतोय पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस जर पाहिलं तर चेंडू पकडलाय परंतु फेकी करताना गॅदर करता आलं नाही रोहनला. आणि इथून जर पाहिलं तर एक जीवनदान मिळेल निशांत चुरी याला. सिंगल रन्स मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत 44 धावा नक्कीच मोजल्या जात आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस चेंडू पडल्यानंतर बॅट सरळ जितेची हवेत होती आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर अजय अंपायर या ठिकाणी आपल्याला दर्शवतायत. यस इट इज गॉन आउट आहे. दुसरा गडी बाद होतोय तो म्हणजे दहिसर संघाचा.
इनो आलाय. मिनेश आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंगसाठी. इथून पाहिलं जाईल अगदी दैसर चषकाची देखील सुरुवात होणार आहे. अगदी आपल्याला पाहायला मिळतंय एक गाव एक संघावर त्यांचा देखील फॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा रोहन नाना जीवाची आकाशबाजी केली होती या ठिकाणी झेल पकडण्यासाठी. झेप घेतली होती जमिनीवर पुन्हा एकदा, परंतु या चेंडूवर जर पाहिलं तर नशीब फलंदाजाची मी म्हणेन खूप चांगल्या पद्धतीने, कारण की 2 जीवनदान मिळाले, एक झेलचा आणि पुन्हा एकदा जर पाहिलं तर रनआउटचा देखील. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवर 45 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. यावेळेस पाहिलं तर गॅप मध्ये खेळलाय. क्रितेश घरत पाहत उभे राहिले या चेंडूला, परंतु चेंडू निघून जातोय गॅप मधून. निशांच्या बॅट मधून येतोय आणखीन एक चौकार. 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 49 धावा आपल्याला पाहायला मिळतंय. कालच्या दिवसातला 64 13 चेंडू मध्ये 29 धावा. निशांत चुरी जबरदस्त बॅटिंग. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे. 6 चौकार निशी खेळलाय, परंतु सिंगल रन्स या ठिकाणी घेतले जात आहेत आणि संघाच्या जर पाहिलं तरी इथून मात्र 50 धावा पूर्ण होत आहेत. जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष असणार आहे साई एकता बिरवाडी संघासमोर. चला सेकंड सामना असणार आहे साई गणेश सातपाडी वर्सेस मुकेश 11 K6 टर्फ. या 2 संघाच्या कर्णधारांना मी आमंत्रित करतो, या आपण लगेचच टॉस साठी यायचं आहे. आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. या सामन्याचा आनंद आपण मुख्य मंचावर नक्कीच घ्यायचा आहे. अगदी दैसरची मॅच आपण पाहतोय. तर रोनक यांना मी विनंती करतो, या रोनक आपल्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. रोनक या. 2 संघाचे कर्णधार एका बाजूला साई गणेश सातपाडी आणि दुसऱ्या बाजूला मुकेश 11 संघ. माझे 1500 जास्त झाले ते मोबाईल करताना असे. तर थोडीशी जागा द्या प्लीज, थोडं बाजूला. तर आपण पहिला चॉईस देणार आहोत दोन्ही संघाला. या ठिकाणी दोन्ही संघाचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतो. दिवेश पाटील, राम आशिष यादव हे 2 कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत. फर्स्ट चॉईस असेल येस, आपण पाहतोय एका बाजूला साहेब आणि दुसऱ्या बाजूला चषक असं कॉल करायचं आहे. तर कॉल असेल मुकेश 11 संघाचा, साहेब कॉल आहे आणि चषक आलाय म्हणजे दिवेश. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा आपण मॅचचा आनंद घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावर विराजमान. दिवेश, टॉस जिंकलाय, काडी सीझन असणार आहे. फील्ड फर्स्ट. फील्ड नक्कीच आपण पाहतोय, नेहमीच आपण फील्ड घेतोय. या ठिकाणी फिल्डिंगचा जर विचार केला तर खूप चांगला दरवर्षीप्रमाणे इथे आयोजन करण्यात आलेलं आहे. मैदान खूप चांगलं आहे. कसं वाटलं इथे येऊन? खूप छान वाटलं आहे. काहीतरी यावर्षी जरा नवीन आहे, ग्राउंडचा रूपरेषा नवीन आहे आणि आउटफील्ड खूप फास्ट आहे, तर स्कोअर जास्त जास्त होणार. दरवर्षी आपण स्टेज देखील पाहतोय, आज यावर्षी स्टेज त्यांचा जर पाहिला तर एक परमनंटली स्टेज आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जी लुक आहे या स्पर्धेला पाहण्याचं नजर आहे तो खूप चांगला आहे. काय वाटते तुम्हाला? हो नक्कीच, कारण यावेळी डायरेक्ट परमनंट स्टेज आहे आणि जरा अलगच वाटते, खूप छान वाटते. ओव्हरआर्म अंडरआर्म ज्यामध्ये आपण नेहमीच खेळतोय, यावेळेस तुम्हाला नक्कीच मी बेस्ट ऑफ लक देईन. या मॅचसाठी शुभेच्छा असेल. टॉस जीते तो का डिसीजन रहता? फील्डिंग. बैटिंग करनी है. इस अगर ग्राउंड को देखा जाए तो 65 रन्स तक इधर बने, आप कितना बनाना चाहोगे? 45.
45. यस, बेस्ट ऑफ लक, क्योंकि ऑन गोइंग मॅच चालू आहे. तर जाऊया ऑन गोइंग मॅच. इथे मात्र सही सातवाडी संघाने आपल्याला पाहायला मिळतोय टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आपण पाहतोय आमंत्रित केलंय ते म्हणजे मुकेश 11 या संघाला फलंदाजीसाठी. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला सार्थक गरत, दुसऱ्या बाजूला क्रितेश गरत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय पॉली मैदानाच्या आतमध्ये येताना. हे 3 असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दैसर गाव आज पुन्हा एकदा सज्ज झालंय खेळण्यासाठी. भावेश त्यानंतर मिनेश आपण पाहू शकतायत. अगदी ही जोडी भावांची जबरदस्त. पहिला चेंडू पॉलीचा आपल्याला पाहायला मिळेल. सार्थक गरज साठी पहिला चेंडू. बेस्ट लक बोथ टीम. 51 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू फिरवलाय. इथून जर पाहिलं तर वा, काय दर्जेदार मी म्हणेन. या ठिकाणी नो चेंडूचा जरी कॉल असला तरी हे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता मिस्टर मीनू आपल्याला पाहायला मिळतोय. येस, नोचा कॉल आहे. अतिरिक्त रन्स मिळेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. परंतु फिल्डिंग साठी अगदी प्रेक्षकांना मी म्हणेन जोरदार टाळ्या या क्षेत्ररक्षणासाठी. जबरदस्त अगदी मीनू. आणि जेव्हा आपण पाहतोय भावेश, ही जोडी असते समोरच्या दिशेने असते आणि ही समोरचे बाउंड्री अडवण्याचं काम करत असते खूप चांगल्या पद्धतीने. पहिला चेंडू जर पाहिला तर अप्रतिम आपल्याला नक्कीच अडवताना पाहायला मिळाला, जरी नो असला तरी. इथून पाहतोय सार्थकचा फटका देखील चांगला होता. परंतु यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका चांगला होता. त्या ठिकाणी दीपेश आपल्याला पाहायला मिळाला चांगलं क्षेत्ररक्षण करताना. रन्स आतापर्यंत आलेला नाहीये. 9च्या चेंडूवर जो एक्स्ट्राच्या रूपाने रन्स होता तोच मात्र इथे आपल्याला धावफलकावर पाहायला मिळालाय. आतापर्यंत 1 धावफलक या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. कॅमेरावर जर पाहिलं तर आपण पाहतोय A1 जोडी हर्षल गरत आणि तनय गरत, ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा वर्क करत असताना अगदी मेहनत घेतली जाते. इथून जर पाहिलं तर ऋतिक होता त्या ठिकाणी, डायरेक्ट विकी केली होती ऋतिकने. परंतु आपण पाहतोय यावेळेस चेंडू जर पाहिला तर पॉलीच्या हातामध्ये आला नाही. सार्थकची चांगली रनिंग, क्रितेशची चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळाली. इथून पाहतोय क्रितेश एक डेंजरस बॅटमन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते बिरवाडी गावामधून. अगदी पाहतोय आजच्या दिवसामध्ये कसा खेळेल याच्या नजरा नक्कीच आपल्याला लागल्या जातील. पॉली पुन्हा एकदा. अहो, चेंडू चॉप करण्याचा प्रयत्न होता, टॅप करण्याचा प्रयत्न होता. परंतु यावेळेस जर पाहिलं तर डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवलं. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर डिक्लेअर झोन सिंगल रन्स नक्कीच मिळवून देते. आणि त्याच पद्धतीने जर पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडू झाले. 3 चेंडूवर 3 धावा आल्यात. 3 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. अहो, हा वाईट चेंडू आहे, पुन्हा टाकावा लागेल. पनिशमेंट करताना पंच आपल्याला पाहायला मिळतंय. मिस्टर पॉली गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज झाले. आता जर पाहिले तर दैसर गाव थोडंसं प्रॅक्टिस करताना आपल्याला दिसतंय, कारण की टुर्नामेंट आले गावामध्ये. इथून पाहतोय पुन्हा एकदा मिनिशकडे हा चेंडू. जबरदस्त क्षेत्ररक्षण. अगदी चेंडूला चिकटून भिंत जशी उभी असते तशी मात्र भिंत तयार केली जाते, ती म्हणजेच मीनूकडून. इथून पाहतोय आपण पुन्हा एकदा पॉली. पुढचा चेंडू असेल. अहो, बॅट प्रॉपरली लागलेली नाहीये, फटका प्रॉपरली नाहीये. थोडस कुठेतरी पायावर नक्कीच टो उचलला होता आणि टोने खेळायचा प्रयत्न केला होता बॅटच्या सहाय्याने, परंतु फटका आलेला नाहीये. प्रॉपरली फटके लागत नाहीये. पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर कुठेतरी जखडून ठेवण्याचं काम केलंय. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 4 धावा आपल्याला पाहायला मिळतंय. इथून एक मोठा फटका येणं खूप गरजेचं असेल संयुक्त बिरवाडी संघासाठी प्रत्येक षटका मागे. गॅप खेळलाय, ज्याची आठवण केली आणि खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. पॉलीचं थोडंसं शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॅकफुटला गेले. सार्थक गरत आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतायत आणि सुरेख दर्जेदार पॉइंट रिझन मध्ये हा चौकार खेचला जातोय. तर चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 1 षटक कंप्लीट झालंय. बिनबाद 8 धावा. पहिली फिल्डिंग नाही झाली तिला तर 3 चौका गेला. नोचा होता, चौका होता. थँक्यू. आता पाहिलं तर 8 धावा. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय.
पॉली 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 त्याचं नाव काय ओरिजिनल चारित्र्य येतोय. आपण गोलंदाजी ट्रॅकवर अगदी टोपण नाव माहिती आहे, परंतु आपण चारित्र्याला पाहतोय ज्या पद्धतीने गोलंदाजी ट्रॅकवर आलाय दुसरे षटक हाताळण्यासाठी. रितेश करत असेल समोर. आहा सुरेख अप्रतिम या ठिकाणी मिनेशचा दर्जा आपल्याला दिसतोय. अगदी वय वर्ष जर पाहिलं तर 40+, परंतु दर्जा जर पाहिलं क्षेत्ररक्षणाचा अजूनही 18 वर्षाच्या मुलाला टक्कर देईल अशी मात्र क्षेत्ररक्षण. जबरदस्त क्षेत्ररक्षण मिनेश आपल्याला पाहायला मिळाला. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू टाकला जाईल. क्रितेश करत पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस खोलवरचा टप्पा होता आणि अशा पद्धतीचे जर चेंडू तुम्ही द्याल तर मात्र क्रितेशला ते आव्हान समजून तो मात्र खेळला जाईल आणि इथून तो आव्हान घेतलाय त्यांनी. तयार होता क्रितेश या फटक्यासाठी आणि सुरेख फटका. क्रितेशला जर पाहिलं तर टॅप मारताना आपण बऱ्याचशा मैदानावर पाहिलंय ज्या पद्धतीचे टॅप त्याच्या बॅटमधून लागत असतात, मारले जातात. तेच टॅपची सुरुवात मी म्हणेन या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली सुरुवात म्हणेन. या चौकारांनी जर पाहिले तर धावसंख्या 4 वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 12 धावा पाहायला मिळतील. एकदा चारित्र्याचा हा पुढचा चेंडू यावेळेस डाव्या हाताने नाही तर पुन्हा एकदा उजवा हात पुढे केला. तिसरे असे क्षेत्ररक्षण ज्यामध्ये प्रेक्षकाकडून जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर टाळ्या वाजल्या जात आहेत. मिनेश आहे नाव. जबरदस्त कामगिरी आणि या कामगिरीची शाबासकी म्हणून आपण पाहतोय प्रेक्षकांची लाभलेली तुम्हाला साथ. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सुरेख क्षेत्ररक्षण मी म्हणेन अगदी या चेंडूवर देखील आपल्याला पाहायला मिळतंय. या क्षेत्ररक्षकाने जर पाहिलं तर आतापर्यंत 3 म्हणजे एकंदरीत 12 धावा वाचवलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चारित्र्य हो आणखीन फटका जर पाहिला तर इथून आपल्याला पाहायला मिळतं चौकार जाईल. विवेक भंडारी आपण पाहतोय दहिसरहून या ठिकाणी उपस्थित होत असताना. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आमचे आपण पाहतोय कृणाल देखील पाहायला मिळत आहेत. एक सुरेख कामगारी कृणालकडून देखील पाहिले पप्पू या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आहेत. ते देखील कालच्या दिवसात देखील उपस्थित होते, आज देखील या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम, आपलं स्वागत आहे. तर इथून पाहिलं जात आहे धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ती म्हणजेच 16 धावा. आतापर्यंत षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं चालू आहे आणि 4 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. तणाव होता, चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलंय. एक यंग टॅलेंट थोडस टीम मध्ये आपल्याला ऍड होताना पाहायला मिळाला मिस्टर तणाव. 13 चेंडू आणि 35 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस चेंडू टॅप केलाय परंतु जितेशचा अगदी व्हॉली करताना आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकललंय आणि चेंडूवर जर पाहिलं तर फक्त सिंगल रन्स. इथून जर पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता असेल. या एक छोटासा ब्रेक घेऊया, कुठेही जाऊ नका, पाहत राहा साहेब चषक. इथून जर पाहिलं तर पहिलाच हाय व्होल्टेजचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू शिल्लक आहेत, 12 मध्ये 34 बनवायचे आहेत. एकंदरीत विचार केला तर क्रितेश आणि सार्थक जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत या धावा निघू शकतायत. कालची अगदी लो स्कोरिंग मॅच देखील आपण पाहिली, 28 धावांची अगदी हलवारपणे घेतली आणि ती मॅच कुठेतरी गमवून बसले असंच मी म्हणेन. ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाली होती इथून आपण पाहतोय दनसारची ती मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती, अगदी हलव्यात घेतली होती आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सुपर 8 मध्ये नक्कीच त्यांचा प्रवेश झाला असता परंतु
पाहतोय आपण थोडीशी मिसफील्ड, थोडीस खर्चीकरण आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या स्पर्धेमधून बाहेर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दीपेश येतोय. इथून जर पाहिलं तर डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवलाय. सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. परंतु दीपेशचं मी कौतुक करेन. पहिला चेंडू जर पाहिलं तर क्रितेशच्या अगदी पायामध्ये टाकला होता. मजबूर केले क्रितेशला ऑन साईड रिजनला खेळण्यासाठी. स्वीप शॉट खेळताना जर पाहिलं तर डिक्लेअर झोनकडे चेंडू जातोय. सिंगल रन्स मात्र नक्कीच आले. दीपेश पुन्हा एकदा दोन गोलंदाजांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत दर्शवली, एका बाजूला जर पाहिलं तर नक्कीच मिस्टर पॉली आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चारित्र्य, या दोन्ही गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. आणि तिसरा गोलंदाज जर पाहिलं तर जितेश. यावेळेस चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु नजर ठेवली नव्हती आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर सार्थक याला माघारी परतावा लागेल. इथून आपण पाहतोय सातपाटी संघ या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम दिलेल्या टायमामध्ये जे संघ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अगदी आपण दोन संघ पाहिले जे यावेळेस जर पाहिलं तर पहिल्या 7:30चा जो टायमिंग दिला होता आणि त्या 7:30च्या टायमामध्ये उपस्थित होताना इथून पाहतोय दीपेश पुन्हा एकदा क्रितेश गरजसाठी. यावेळेसचा टॅपचा फटका सक्सेस होईल मी म्हणेन, कारण की यासाठी हा खेळाडू जाणला जातोय. जबरदस्त फटका मारलाय. चेंडू जातोय ऑन साइड रिजन मध्ये चौकार आणि या 4च्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 22 धावा. इथून जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 29 धावा. 9 मध्ये 29 बनवायचे आहेत. क्रितेश करत आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे मी म्हणेन. परंतु यावेळेस दीपेशचा आकस्मिक चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूवर जर पाहिलं तर रन्स येणार नाहीये. क्रितेश मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु अगदी आपण पाहतोय पायामधून चेंडू पॉलीच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. 8 चेंडू 29 धावांची आवश्यकता. 8 मध्ये 29 धावा. 8 मध्ये 29 बनवायचे आहेत. यावेळेस समोरच्या दिशेने अगदी सरळ मारलाय बॅट. चेंडू निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. 4. थँक्यू. 7 चेंडू आणि आता मात्र 25 धावांची आवश्यकता आहे. स्कोर कार्डवर धावसंख्या होत आहे 26 धावा. जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. क्रितेश गरत बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे क्रितेश गरतने. यावेळेस टॅपचा फटका परंतु हा फटका देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. महत्वाचा चौकार मी म्हणेन, कारण की यावेळेस जर पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक असतील आणि आता मात्र 6 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत. 21 धावा. पाहिलं तर 6 चेंडू आणि 21 धावा. काय मॅच आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच सामना अगदी प्रेक्षकांचं मन हेरून घेतोय या मैदानावर. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज स्पर्धा धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2025 ची कालची रजनी देखील पाहिली परंतु आज सुपर पेक्षा उपर मी म्हणेन या ठिकाणी आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये जे संघ होते त्यापेक्षाही आज जे दर्जेदार संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल 4 संघ आपल्याला पाहायला मिळाले ज्यामध्ये मायकोप ए संघ आपण पाहिला. इथून आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर अगदी मी म्हणेन सुपरमॅन ज्याला पदवी दिली गेली या स्पर्धेमध्ये सुपरमॅनची कामगिरी बजावत असताना जबरदस्त लढत केली. 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर इथे स्ट्राईक घेतली जाईल क्रितेश. परंतु यावेळेस आता मात्र अग्नि परीक्षा असेल क्रितेश करत आणि दुसऱ्या बाजूला मिनेश याची. विचार केला मिनेशचा तर गोलंदाज करताना 5 चेंडू त्यांच्याकडे आहेत आणि 5 चेंडू मध्ये 20 धावा ज्या थांबवायच्या आहेत. दुसऱ्या बाजूला 5 चेंडू मध्ये नक्कीच जर 5 चौकार मारले तर हा सामना जिंकू शकतोय.
पहिला चेंडू यावेळेस जर पाहिला तर अडवलाय, म्हणजे आता इथून जर पाहिलं तर मॅच गेले दहिसरच्या खेम्यामध्ये. इथून जर गोलंदाज काही चुका करेल तर मात्र बिरवाडीच्या खेम्यामध्ये ही मॅच पुन्हा येऊ शकते. टॅप केलाय, यावेळेस जर पाहिलं तर पहिला चौकार आलाय. मी म्हणेन अजूनही जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे, पण तो चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत ते म्हणजे 3. कालच्या दिवसामध्ये मायकोप ए, त्यानंतर आई जगदंब धनसार, अर्जुन 11 रहमतनगर आणि जय हनुमान वडकुण या डहाणू संघाने कालच्या या 4 संघांनी मजल मारले. ओहो, गॅप खेळलाय परंतु निशांतकडे चेंडू. यावेळेस जर पाहिलं तर मॅच आता पूर्णपणे नक्कीच दहिसर बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु चांगली बॅटिंग केली मी म्हणेन क्रितेश गरतने देखील. अगदी थोडंसं मोठा लक्ष आला आणि याचा प्लस पॉइंट मी नक्कीच म्हणेन की मीनूने जे 3 चेंडू अडवले ते खूप महत्वपूर्ण असतील, कारण की मीनूचे ते 3 चेंडू अगदी 12 धावा नक्कीच घेऊन गेला असते, परंतु त्याच 12 धावा कुठेतरी कमी पडताना आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा टॅपचा फटका करताना इथून मात्र क्रितेश ही मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळते, जिंकली जाते. दहिसर संघ या ठिकाणी विजय होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पराभूत होतोय तो म्हणजे साई एकता बिरवाडी संघ. कौतुक करेन मी साई एकता बिरवाडी संघाचं, कारण की खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर प्रेक्षकांना